मित्रो, व्यक्तिमत्व विकास करून घेण्यासाठी काय करावे या प्रश्नाचं उत्तर मी आज देणार आहे। सर्टिफिकेट कोर्स सध्या सुरू आहे ऑनलाईनच्या पद्धतीने। सॉफ्ट स्किल अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असं त्या कोर्सचं नाव आहे। बरेच कोर्स मी व्यक्तिमत्व विकास असेल, सॉफ्ट स्किल बद्दल असतील, लोक पैसे घेऊन ते कोर्स घेताना बघतो। आणि ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी ते कोर्स पैसे देऊन करावेत, काही हरकत नाही। मी पण काही कोर्स पैसे देऊन केलेले आहेत। परंतु काही जणांना जर पैसा देऊन हे कोर्स करणं शक्य नसतील तर त्यांच्यासाठी हा मोफत कोर्स मी सुरू केलेला आहे। यासाठी आपण यूट्यूबच्या माध्यमातून तो कोर्स आहे, त्याचबरोबर झूम मीटिंगच्या माध्यमातून कोर्स आहे, गुगल मीटच्या माध्यमातून तो कोर्स आहे। आणि या कोर्ससाठी कुठलीच फीस नाही, केवळ आपल्याला माझ्या नंबरवर 9767704604 या नंबरवर फक्त मेसेज करून आम्ही तयार केलेल्या ग्रुपमध्ये सहभागी व्हायचं आहे। आणि या कोर्समध्ये माझ्याबरोबर अनेक महनीय व्यक्तिमत्व मी बोलून मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना विनंती केलेली आहे। आपल्याला रोज संध्याकाळी सकाळी अशा पद्धतीनं हे मार्गदर्शन होईल। अशी अधिक माहिती मी दिलेल्या नंबरवर माझ्याशी संपर्क करून करा। तर आजचा विषय मी सांगणार आहे ते म्हणजे व्यक्तिमत्व विकास करून घेण्यासाठी काय करावे। कारण प्रत्येकाला असं वाटत असते माझं व्यक्तिमत्वाचा विकास झाला पाहिजे, माझ्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडला पाहिजे, माझं व्यक्तिमत्व असं उठून दिसलं पाहिजे, अशा वेगवेगळ्या इच्छा असतात। इच्छा तिथे मार्ग आहेच, पण ते प्रॉपर मार्ग, योग्य मार्ग, राईट डायरेक्शन ही खूप महत्वाची गोष्ट आहे। माणसं चालतात पण ते जर योग्य दिशेने चालले तर तो विकास असतो, ते यश असते, तो यशस्वी प्रवास असतो। आणि तेच जर डायरेक्शन चुकलं आणि तरी प्रवास केला तर ते प्रवास दोघांचाही चालू आहे, त्यानेही चालायला लागलाय, यानेही चालायला लागलाय, यानेही चालायला लागलाय, ते चुकीच्या दिशेने चालला तर तिथं अधोगती आहे, ती प्रगती नाही। योग्य दिशेनं योग्य गतीनं जाणं म्हणजे प्रगती। प्रगती म्हणजेच यश, प्रगती म्हणजेच विकास। ह्या गोष्टी अतिशय चिंतनातून समजून घेण्याची गरज आहे। कारण मित्र, यशाचा राजमार्ग हे पुस्तक मी त्याच्या 3 आवृत्त्या संपलेल्या आहेत। ध्येयवेध नावाचं हे माझं पुस्तक आहे, त्याच्या 2 आवृत्त्या संपलेल्या आहेत। अतिशय लोकप्रिय पुस्तक। असा त्या पुस्तकातला जसा मी सार सांगतो, या मस्तकातलाही सार सांगतो। या सगळ्या सांगण्याच्या पाठीमागे माझ्या काही प्रेरणा आहेत, माझे काही अनुभव आहेत, माझं चिंतन आहे, माझं वाचन आहे आणि माझे परिश्रम आहेत। मी मिळवलेल्या स्वतः MA मेरिट, नेट एका पहिल्याच प्रयत्नात पास, आज 15 पुस्तकं मी लिहिलेली आहेत। या आजही मी किमान 10 तास अभ्यास करत असतो। या सगळ्यांचा सार मला तुम्हाला द्यायचा आहे मित्रांनो। त्यासाठी या कोर्समध्ये सहभागी व्हा, यासाठी माझ्यासोबत या विचाराशी कनेक्ट राहा। तुमच्याकडे वायर असून चालत नाही, बल्ब पासून चालत नाही, तर तुम्ही कनेक्ट करावं लागतो ते वायर विजेला, तरच प्रकाश पडतो। तुम्ही योग्य व्यक्तीशी कनेक्ट असणं, प्रेरणादायी विचाराशी कनेक्ट असणं, प्रेरणादायी दृष्टिकोन कसा आहे तुम्हाला, तो माणूस उत्साह वाढवतो का, प्रेरणा देतो का, विधायक दिशा देतो का,
तुम्हाला त्याचे विचार ऐकल्यानंतर एक उंची आल्यासारखं वाटते का, शक्ती आल्यासारखं वाटते का, आता मी काहीतरी करून दाखवू शकतो असं आल्यासारखं वाटतं का, तर असे विचार तुम्ही ऐका. तुमच्यामध्ये ही चैतन्य निर्माण करण्यासाठीचेच विचार मी देणार आहे. तर आजचा विषय तर मी सांगितलं की व्यक्तिमत्व विकास करून घेण्यासाठी काय करायला पाहिजे. तर वर्तनात योग्य परिवर्तन म्हणजे व्यक्तिमत्वाचा विकास. व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय वगैरे एक थोडक्यात मी सांगतो आणि मग ते त्यात काय बदल करण्यासाठी, व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी काय करायला पाहिजे हे मी सांगतो. वर्तनात योग्य परिवर्तन म्हणजे व्यक्तिमत्वाचा विकास. ह्या व्याख्या तुम्ही बघून घ्या. सुप्त सामर्थ्याचा जन्मजात सामर्थ्याचा स्वप्रयत्नानं विकास करणं हा देखील व्यक्तिमत्वाचा विकास आहे. लक्षात आहे. दुसरी गोष्ट, आपल्या क्षमता, आपलं कौशल्य आणि आपल्या शहाणपणाचा विकास म्हणजे व्यक्तिमत्व विकास आहे. आपल्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आत्मिक, आपला जो काही शारीरिक, आपलं जे शरीर आहे, आपलं मन आहे, बुद्धी आहे, आपण आत्मा मानत असाल तर आत्मा, म्हणजे याचा विकास म्हणजे व्यक्तिमत्वाचा विकास आहे. मग ते कसा करायला पाहिजे ते हे पहा. आपोआप काही झाडं वाढतात, आपोआप काही झाडं वाढतात. हे नैसर्गिक वाढ आहे. हा नैसर्गिक वाढ आहे. आणि विकास हा मानवी प्रयत्नाने केला जातो. कधी कधी काय होते, झाड वाढताना आडवं वाढते, तिडवं वाढते, इकडे वाढते, तिकडे वाढते, काही फांद्या खूप वाढल्या जातात. मग ते जास्त फांद्या झाल्या की ते वारंवार असलं की ते पडू शकते ते झाड जास्त झालं तर माणूस मग काय करतात, आडवं तिडवं होऊ नये त्या झाडाला योग्य. कधी कधी नैसर्गिक वाढ होत असताना पाऊसच पडत नाही. पाऊस पडला नाही त्या झाडाची वाढ खुंटते. कधी किडे लागतात, मकोडे लागतात, त्यामुळे वाढ खुंटते. कधी ते वेगवेगळ्या दिशेने गेले, त्या फांद्या तिकडल्या छाटावं लागतात, मग तशी योग्य वरच्या दिशेने वाढ होते. ते बघावं लागतं. चुकीचं ते झाड जर मोठ्या झाडाखाली वाढत असेल तर त्या सावलीच्या खाली त्याचा ते योग्य ते सूर्यप्रकाश मिळत नाही त्याला, म्हणून त्याचा विकास खुंटतो. म्हणजे ह्या कोणत्या गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी जशा तिथं महत्वाच्या असतात. ते वाढ होतं, नैसर्गिक वाढ होताना जशा अडचणी येतात, त्या नैसर्गिक वाढ होत असताना व्यक्तीची सुद्धा नैसर्गिक वाढ होते. त्या नैसर्गिक वाढीला योग्य पद्धतीनं कुठे खुंटता कामा नये, योग्य पद्धतीनं तिला दिशा देणं हे अतिशय गरजेचं असते व्यक्तिमत्वाला देखील. आणि ते कसं द्यायचं काय नाही आज आपण बघणार आहोत. योग्य परिवर्तन म्हणजेच व्यक्तिमत्वाचा विकास. योग्य दिशेनं विकास म्हणजेच योग्य दिशेनं विकास म्हणजे व्यक्तिमत्वाचा विकास आहे. आता पहिल्यांदा तुम्हाला स्वतःला व्यक्तिमत्व विकास करून घ्यायचं आहे का, हा पहिला प्रश्न. कसं चलालंय तसं चालू द्या, चलालेल तसं चालू द्या. हे दगड आहे, याला जर वेगवेगळे पैलू पाडून घेतले तर याची छोटी मूर्ती होते, मोठी मूर्ती होते. जसं वेगवेगळे पदार्थ दगडापासून होतात, वेगवेगळ्या वस्तू तयार होतात, वेगवेगळ्या कोणाला जातं होऊ शकते, उखळ होऊ शकते, खलबत्ता होऊ शकते, त्या दगडाचं कोळपाट होऊ शकते. तोच दगड घरात सारखा व्यवस्थित करून घेता येतो. पण त्या दगडाला वेगवेगळ्या गोष्टीसाठी त्याचा उपयोग व्हायचा असेल तर वेगवेगळ्या गोष्टीसाठी आवश्यक असा बदल त्याच्यामध्ये त्या दगडानं करून घेणं अतिशय गरजेचं असते. नाही माझ्यात बदलच करून घ्यायचं नाही, मला मी जसं आहे तसंच ठेवा, मग जसं आहे तसंच राहा. लक्षात आलं. तर तुम्हाला जसं त्या दगडाला वेगवेगळ्या पद्धतीनं घडून घ्यावं लागते, विशिष्ट गरज लक्षात घेऊन, तसं आपल्या व्यक्तिमत्वालाही त्या क्षेत्रासाठी तसं व्यक्तिमत्व आपल्याला घडवावं लागतंय. लक्षात आलं. तुम्हाला जर बॉक्सर व्हायचं असेल
तर वेगळं व्यक्तिमत्व घडवावं लागते. सायंटिस्ट व्हायचं असेल तर वेगळं व्यक्तिमत्व घडवावं लागते. वक्ता व्हायचं असेल तर थोडं वेगळं व्यक्तिमत्व घडवावं लागते. लेखक असेल तर काही व्यक्तिमत्वाचे पैलू वेगळे घडवावे लागतात. म्हणजे तुम्हाला कोणत्या क्षेत्रात जायचे मला सांगा, म्हणजे त्या त्या क्षेत्रात कसं व्यक्तिमत्व घडवायचं ते आपण पुढच्या कुठल्या तरी भागामध्ये बघूया. तर व्यक्तिमत्व विकास करायचं असेल तर पहिल्यांदा तुमचा दृष्टिकोन बदलावा लागेल. जर तुमचा नकारात्मक दृष्टिकोन असेल तर तो तुम्हाला सकारात्मक करावा लागेल. सकारात्मक दृष्टिकोन नसेल तर प्रगल्भ आणि प्रभावी व्यक्तिमत्व घडत नाही. लक्षात आलं? प्रगल्भ आणि प्रभावी व्यक्तिमत्व घडायचं असेल तर तुम्हाला पर्याय नाही मित्र, तुम्हाला सकारात्मक दृष्टिकोन ठेवावाच लागेल. ही गोष्ट तुम्ही काळजावर कोरून ठेवा. याला पर्याय नाही. मी नकारात्मक राहतो आणि माझा विकास करून घेतो, माझे व्यक्तिमत्व समृद्ध करून घेतो, माझं व्यक्तिमत्व प्रभावशाली करून घेतो, असा जर कोणाचा गैरसमज असेल तर उजेड न लावता मी अंधार दूर करून घेतो म्हणल्यासारखं आहे. लक्षात आलं? खालून आग पेटलेली आहे आणि भांड ठेवलेलं आहे, वरी पातेलं ठेवलेलं आहे, ते थंड करून घेतो. आग खाली चालू आहे आणि वरून थंड करून नाही होऊ शकत. थंड होणार नाही, आधी आग विझवावं लागेल. तसा आधी तुम्हाला नकारात्मक दृष्टिकोन बदलावा लागेल. नकारात्मक दृष्टिकोन काय? प्रश्न चघळत बसणं, समस्या चघळत बसणं, फक्त उणिवा बघत बसणं, मर्यादा बघत बसणं आणि त्याच्याबद्दल भयभीत होणं आणि तेच चर्चा करणं, जे त्या व्यक्तीचे फक्त दुर्गुण बघत नसणं, दुर्गुणाची चर्चा करणं, ते दुर्गुण 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 तेच बोलत राहिला तर ते तुमच्यात आत उतरतात. लक्षात आलं? म्हणजे हे जर तुम्ही करत असाल, सकारात्मक दृष्टिकोनाला प्रश्न दिसत नाही, उत्तर दिसते. प्रश्न दिसल्याबरोबर उत्तर दिसते. समस्या दिसले की समाधान दिसते. सकारात्मक दृष्टिकोन एकदा विकसित केला, कारण जगाला प्रश्न सोडवणारे माणसं हवे असतात आणि प्रश्न सोडवण्यातून समस्येवर उत्तर देण्यातून व्यक्तिमत्वाचा विकास होत राहतो. आणि लोकांना डिमांड ही प्रश्न केवळ चघळत बसणाऱ्यांची कोणी मागणी करत नाही. कोणी बघते का? ते उगं प्रश्न चर्चा करत राहते. हे प्रश्न आहेत, ते प्रश्न आहेत, हे प्रश्न आहेत, काय करावं, कसं करावं, काय करावं, कसं करावं, काय करावं, कसं करावं, कसं करू की आता मरावं, काय करावं, मरूनच जावं वाटाले, असंच वाटाले, आता मी मरतोच, काहीच नव्ह, आता ना काहीच नव्ह, असा विचार करणाऱ्याला डिमांड आहे का? या मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती फोन करून बोलून घेतील का? या साहेब तुमची देशाला लई गरज आहे म्हणून, असं बसा तिथं येऊन मंत्र म्हणत म्हणलं तर, किंवा लक्ष्मी 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 म्हणलं की प्रश्न सुटतात, असा विचाराची गरज आहे समाजाला? अरे प्रश्न सोडवणाऱ्याची, समस्येवर उत्तर देणाऱ्यांची गरज आहे. प्रश्नावर उत्तर देणाऱ्याची, समस्येवर समाधान देणाऱ्यांची गरज आहे. आणि समस्येवर आणि उत्तर देण्यासाठी, समस्येवर उत्तर देणे, प्रश्नावर उत्तर देणे, समस्येवर समाधान देणे, यासाठी तुमचा लागतो सकारात्मक दृष्टिकोन. कारण सकारात्मक दृष्टिकोनालाच उत्तर दिसतात, समस्येवरचं समाधान दिसते आणि योग्य उत्तर दिसतात, योग्य समाधान दिसते, विधायक समाधान दिसते, विधायक उत्तर दिसतात. लक्षात आलं? चांगुलपणावर त्याचं लक्ष असते सकारात्मक दृष्टिकोन. काय चांगुलपणा आहे पुढच्या व्यक्तीमध्ये, पुढच्या वातावरणामध्ये, समाजामध्ये काय चांगुलपणा आहे, या चांगुलपणाचा शोध घेणं, चांगुलपणा विकसित करणं, चांगुलपणा स्वीकारणं, चांगुलपणाचा आविष्कार करणं, आपल्या सुप्त गुणांचा, आपल्यातील गुणांचा आविष्कार करणं हा सुद्धा व्यक्तिमत्वाचा एक भाग आहे. काही जणांना आविष्कार करता येतच नाही. बरेच काही आत खूप चांगलं असते अनेकांच्या, पण आतच चांगलं ठेवून जमणार नाही, ते आविष्कृत करावं लागेल. आविष्कृत केल्याशिवाय व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडत नाही. हा प्रभाव म्हणजे प्रभाव हा सुद्धा व्यक्तिमत्वाचा गुणाचाच प्रभाव असतो तो. तर मित्र, चांगुलपणा व्यक्तिमत्वाला संधी दिसतात.
या सकारात्मक दृष्टिकोनाच्या व्यक्तिमत्वाला काय दिसतात? संधी दिसतात. आणि नकारात्मकाला काय दिसतंय? संकट दिसतात. ते संकट, त्यांना संधीतही संकट दिसतात आणि सकारात्मक विचाराच्या माणसाला संकटातही संधी दिसतात. आणि संधीचं ते सोनं करतात. हे सकारात्मक दृष्टिकोनाचाच परिणाम असतो मित्रांनो. त्यामुळं तुम्ही सकारात्मक बना, सकारात्मक बना. चांगुलपणा पहा आणि चांगुलपणाच पुढे न्या. तुम्ही जे वाचता, जे पाहता, सकारात्मक दृष्टिकोन कसा विकसित होतो? तुम्ही चांगलं वाचत असाल, सकारात्मक वाचत असाल, सकारात्मक पाहत असाल, सकारात्मक बोलत असाल, सकारात्मक मित्रांच्या सहवासात राहत असाल, सकारात्मक गुरुच्या सहवासात राहत असाल, यातून सकारात्मक दृष्टिकोन विकसित होतो. आणि सकारात्मक दृष्टिकोनाचे फायदे पटवून देणारा एखादा गुरु पाहिजे तुम्हाला, तर त्या गुरु तशी प्रेरणा देतो तो सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी. लक्षात आलं? ते सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यासाठीची प्रेरणा देतो. सकारात्मक दृष्टिकोनाचे माणसं प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आता या सिच्युएशन मध्ये काय अनुकूल करता येईल तेवढं करून मोकळे होतात. तोच त्यांचा विजय असतो. तोच त्यांचा विजय असतो. आत्ता काय करायचं? आत्ता या क्षणी मी काय करू शकतो? निवडणूक झाली, पराभव झाला, कोणाकोणामुळे पराभव झाला, ठीक आहे, 2 मिनिटं विचार करायचा, 5 मिनिटं विचार करायचा, किंवा ठीक आहे एखादी बैठक घेऊन टाकायची, कोणा कशामुळे पराभव झाला समजून घेणं. सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे नकारात्मक बाजू समजून न घेणे नसते. नकारात्मक बाजू चघळत बसणे हा सकारात्मक दृष्टिकोनाचाच भाग नाहीये. तर ह्या गोष्टी झाल्यात ना, त्या समजून घ्या. मग आता काय? आता उपाय काय? त्या उपायावर लक्ष केंद्रित करून वाटचाल करणं हा सकारात्मक दृष्टिकोनाचा. तेच समस्या सगळं यानं पडला, त्यानं पडला, ह्यानं पडला, त्यानं पडला, आणि यानं पाडू नये, त्यानं पाडू नये. कसे म्हणा? तुम्ही पाडला नाहीत कोणाला? तुम्ही पाडण्यासाठी कटकारस्थाने केले होते की नाही? रात्र रात्र जागवले होते की नाही तुम्ही? लोकांनी मग रात्र रात्र जाऊन तुम्हाला पाडलं तर का मिरच्या लागतात? मग तुम्हाला हे सत्य समजलं पाहिजे की हा राजकारणामध्ये विजय आणि पराजय येतात आणि जातात. मनाला लावून घ्यायचं नसते. उसळून आलं दुःख तरी कोसळायचं नसते. पुन्हा सकारात्मक विचार करून, सकारात्मक भावना ठेवून, सकारात्मक कल्पना बाळगून आणि अजून मला चांगलं काम करण्यासाठी पुढे यावंच लागेल. एकदा हा पराभव म्हणजे पूर्णविराम नाही. हा विचार सकारात्मक करून, आणि समाज चांगलाच आहे, एवढे मतदान दिले हे चांगलेच माणसं आहेत ना, त्या माणसाचं कौतुक करा. पडले दिले नाही त्याचा कशाला विचार करत बसता? आणि परिवर्तन हा जगाचा नियम असतो असा विचार करून वाटचाल करावं लागते. आपलं ते बाबा लोकांचं ते कार्टाशी मनवरती ठेवून चालत नाही व्यक्तिमत्व विकास करून घेण्यासाठी. लक्षात आलं? तर आपला दृष्टिकोन स्वच्छ, निर्मळ, सत्यावर आधारलेला, विवेकावर आधारलेला, चांगुलपणावर आधारलेला असायला पाहिजे. आपलं ते बाबा लोकांचं ते कार्ट हा नकारात्मक दृष्टिकोन आहे. लक्षात आलं? आपल्याला हे सांगता आलं पाहिजे बाबा, खेळ आहे हा, राजकारण हा एक खेळ आहे. या खेळामध्ये हार आणि जीत होत असते असा विचार करता येणं आणि पुन्हा सद्भाव ठेवणं. आणि का? म्हणजे एखादा तुमच्या विरोधात मतदान टाकला म्हणजे तुमचा शत्रू असत नाही आणि तुमचा कायम शत्रूही असत नाही. त्यावेळेस तुम्हाला टाकला होता, यावेळेस तर टाकला नाही, संपलं एवढं. काय दुसऱ्या वेळेस टाकते अजून काय? घरातले मतं घेऊन तुम्ही निवडून येणार आहात की काय? मग काय त्याची चुलं चालवालात तुम्ही, त्याच्यामुळे तुम्हाला मतदान द्यावं त्यांनी? असं काही नाही ना. आणि बरं चूल चालवलं तरी त्याच्या कष्टाने चूल चालत असेल त्यांची. आयते चालले नाहीत पोस्टानं पैसे. हाही विचार करायला पाहिजे ना. तर सकारात्मक दृष्टिकोन असणारा माणूस योग्य विचार करतो. सकारात्मक दृष्टिकोन असणारा माणूस संयमाने विचार करतो, शांततेने विचार करतो, योग्य मार्ग काढतो. आणि
योग्य आणि सकारात्मक दृष्टिकोन असणारा माणूस नकारात्मक दृष्टिकोन असणाऱ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन विकसित करून आपल्या सोबत घेतो. तुम्ही जर नकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यामुळे लोक सोबत यायचे, सोबत असलेले सुद्धा दूर जातात, दूरचे तर दूरच राहतात. हो, विशेष नाही. तुम्हाला हे लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही थोडा आता. म्हणजे हा सकारात्मक दृष्टिकोनाचा परिणाम असतो की तुम्हाला हे पुढचे व्यक्ती नकारात्मक का वागायला लागलेत हे पण समजून घेणं, हे सकारात्मक दृष्टिकोन वालेच करू शकतात. नकारात्मक दृष्टिकोन वाल्याचा हा विषय नाही. सकारात्मक दृष्टिकोन वालेच माणसं नकारात्मक दृष्टिकोनाचा बदल करतात. त्यांच्यामध्ये ताकद असते, नकारात्मक दृष्टिकोन बदलण्याची ताकद असते. आणि सकारात्मक दृष्टिकोनाच्या माणसाने जग बदललेलं आहे. कारण जगाचे विचार बदलण्याचे, जगाच्या भावना बदलण्याची, जगाच्या कल्पना बदलण्याची, जगाच्या सवयी बदलण्याचं सामर्थ्य सकारात्मक दृष्टिकोनाच्या मध्ये असते. रामदेव बाबांनी असा विचार केला असता, पहाटे कोण उठाले 5 वाजता, योगा करायला कोण येईल माझं. काही लोक तर 8लाच उठतात, काही 9ला उठतात, काही 10ला उठतात. तेवढ्या लवकर उठतील का? रात्रीच जाऊन झोपत होते रामदेव बाबाच्या योगा करायला. तिथंच जाऊन झोपत होते रात्रीच. पहाटे कशासाठी? 2-2 वाजता लोक तिथं जायचे, रात्र जागून जात होते. हा विचार सकारात्मक केला रामदेव बाबांनी. याच पहाटे सुद्धा 5ला सुद्धा लोक येऊ शकतात. हा कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये होता. कारण हा कॉन्फिडन्स सुद्धा विकसित होतो तो सकारात्मक दृष्टिकोनामुळे. यास ते येऊ शकतात. चांगुलपणा आहे समाजामध्ये, चांगली आहेत माणसं, चांगली होतात माणसं. प्रेरणा देण्याची गरज आहे, प्रोत्साहन देण्याची गरज आहे, विचार बदलण्याची गरज आहे. हा विचार सुद्धा सकारात्मक दृष्टिकोनाचा एक परिणाम असतो. काय सेल्फ इमेज बदलणं, दुसरा पैलू सांगतो मी. व्यक्तिमत्व विकास तुम्हाला जर करून घ्यायचा असेल तर सेल्फ इमेज बदलून टाका. तुमची जर सेल्फ इमेज दुबळी असेल, सेल्फ इमेज तुमच्या नजरेत तुम्ही पडलेले असाल, तुमची नजर, हे बघा लक्षात ठेवा, 2-3 महत्वाचे मुद्दे सांगायलो. सेल्फ इमेज तुमची अतिशय कमजोर असेल, दुबळी असेल, नकारात्मक असेल, तुमच्या नजरेत तुम्ही पडलेले असाल, तुम्ही स्वतःला चांगलं समजत नसाल, मी काय पाला पाचोळा, मी काय हो, मी पाला पाचोळा, देवा पुढे माणूस पाला पाचोळा, देवा पुढे माणूस पाला पाचोळा, तुझ्या पुढे मी पाला पाचोळा, सगळ्या पुढे मी पाला पाचोळा, मी पाला पाचोळा. आता पाला पाचोळा किती दिवस म्हणतोस तू? हे सगळं बंद करायला पाहिजे तरच सेल्फ इमेज डेव्हलप होते. सेल्फ टॉक स्ट्रॉंग केले की सेल्फ इमेज स्ट्रॉंग होते. हे वाक्य लक्षात ठेवा. पुन्हा सांगतो, सेल्फ टॉक स्ट्रॉंग केला की सेल्फ इमेज स्ट्रॉंग बनते. हे वाक्य लिहून ठेवा, लिहून ठेवा. डॉक्टर हनुमंत भोपाळेच्या व्याख्यानातून ऐकलो म्हणा हे वाक्य. सेल्फ इमेज स्ट्रॉंग नसेल तर तुमचा प्रभाव पडू शकत नाही. आणि सेल्फ इमेज जर स्ट्रॉंग नसेल तुम्ही स्ट्रॉंग काम करू शकत नाही. तुम्ही सेल्फ इमेज स्ट्रॉंग नसेल तर प्रभावी निर्णय घेऊ शकत नाही. तुम्ही कसं करू, हे चुकलं तर कसं करू, नाही ते असं घेतलं तर असं होईल, ते तसं होईल. असा जर सेल्फ इमेज कमकुवत असण्याचे हे लक्षण आहे. दुबळं समजू नका. तुमच्यामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे, तुमच्यामध्ये प्रचंड शक्ती आहे, प्रचंड गुणवत्ता आहे. त्या गुणवत्तेवर लक्षित करा. तिला पुन्हा 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 बोला, माझ्यामध्ये प्रचंड क्षमता आहे, सामर्थ्य आहे, शहाणपण आहे आणि माझ्यामध्ये प्रचंड ताकद आहे की अजून 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 मी क्षमता विकसित करू शकतो, मी कौशल्य विकसित करतो, माझं शहाणपण अधिक 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 विकसित करू शकतो. आणि एवढी ताकद, एवढा आत्मविश्वास माझ्यामध्ये आहे. हा विचार तुम्ही सातत्यानं तुमच्या आत रुजवा, म्हणजे तुमची सेल्फ इमेज स्ट्रॉंग बनते. सेल्फ इमेज स्ट्रॉंग होणं हा सुद्धा आत्मविश्वास वाढवण्याचाच भाग आहे.
सेल्फ इमेज स्ट्रॉंग करावं लागेल. एवढं भिकारी हो भिकारी, मग आम्ही काय हो भिकारी, आम्ही काय हो गरीब माणसं, आम्ही काय हो आमचं काय हो, हे बंद करा. अरे वाघाचे पिल्ले आहेत तुम्ही, वाघाचे पिल्ले. मुशेरड्यासारखं काय बोलायला लागला तुम्ही. लात मारल तिथं पाणी काढायची हिंमत आहे वाघानं तुमच्यामध्ये. अरे तुमचे ते नको ते सवय सोडून द्या, ते निष्क्रियता सोडून द्या, नको ते सवयी सोडून द्या, नको ते माणसं तुम्ही त्यापासून थोडा दूर राहा काही दिवस. आणि स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा आणि स्वतःच्या सामर्थ्यातून स्वतःचे नवे मार्ग नाहीत ना, नवे मार्ग तयार करू शकतो. सांगा काय सगळेच मार्ग अगोदर नैसर्गिक थोडेच असतात. एवढे रस्ते काय अगोदर थोडेच होते. माणसानं तयार केलेत, माणसानं नव्या गोष्टी तयार केल्यात, माणसानं नव्या रूढी तयार केल्यात, माणसानं नव्या प्रथा तयार केल्यात, माणसानं नवे नवे शोध लावलेत. हे कॉन्फिडन्सच्या बळावर, सकारात्मक दृष्टिकोनाच्या बळावर, सेल्फ इमेजच्या बळावर, सकारात्मक, ह्या सगळ्या गोष्टी अतिशय गरजेच्या असतात मित्रांनो. आणि ते कोणी भाषण ऐकून काय होत नाही, पुस्तक वाचून काय म्हणतात ना ती माणसं, त्यांच्यापासून थोडं दूर राहा. साहेब म्हणा बरोबर आहे तुमचं, खरं आहे साहेब, आता भेटलात तर भेटलात, एवढंच म्हणा. मनातल्या मनात म्हणा, त्याला म्हणू नका विनाकारण बैल मुझे मार, कशाला त्याला म्हणा, ठीक आहे म्हणायचं. त्याला त्याच्यासमोर वाद घालू नका. त्यानं ते मुद्दाम, कारण झोपही गेलेल्याला उठवता येते, झोपीचं सोंग घेतलेलं कसं उठवणार, सटके द्यावं लागते त्याला, तर तेव्हा उठते त्यानं. आता तुम्हाला ते सटके देत बसू नका तुम्ही. सध्या तुम्ही स्वतःला सुधारायचं आहे आपल्याला सध्या. मग तुम्ही सुधारल्यावर मग सुधरवा त्याला. लक्षात आलं, तुमची दुबळी तुम्ही तुमच्या नजरेत पडू नका मित्र. एखादं काय अपयश आले की स्वतःच्या नजरेत पडतात. आता मी अपयशी झालो, मी अपयशी आहे, मी गुणवंत नाही. म्हणजे काही पोरांना मी विचारतो, मी वेगवेगळ्या कार्यशाळा घेतो, वेगवेगळ्या व्यक्तिमत्व विकासाच्या व्याख्यानामध्ये, ऑनलाईन ऑफलाईन मध्ये जेव्हा मी काम करतो मित्रांनो, तेव्हा काही प्रश्न विचारतो विद्यार्थ्यांना की हुशार विद्यार्थी कोण आहे. सर त्यानं आणि तू, हे नाही सर मी साधा. आणि असं का साधा म्हणता, तुझ्यामध्ये प्रचंड क्षमता आहे, त्यालाही 1+1=2 कळते, तुलाही 1+2 कळते. हा सर बरोबर आहे की मग त्यानं 1+1=2, त्यानं 2+1 3 करते, 3+1 4 करते, 4+1 5 करते, 5+1 6, 6+1 7, असं करत 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 पुढे जाते. त्याला कितीचे गणित जमते. त्यानं करत 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 पुढे गेला वागा म्हणून तुला त्यानं काय वाटायला, हुशार वाटायला. तू केला नाहीस म्हणून तिथंच थांबलास म्हणून तू स्वतःला कमी लेखायला. परिश्रमानेच आयुष्याचा परीस होतो, परिश्रमानेच आयुष्याचा परीस होतो मित्रांनो. तो तुम्हाला परिश्रम करावंच लागतील. ह्या परिश्रम करत नसताना अनेक जण अडथळे आणतील, अडचणी आणतील, दबाव टाकील, तुम्हाला संपवून टाकण्याचा सुद्धा विचार करतील, कटकारस्थान करतील. पण या उडून अडवण्याचा प्रयत्न करतील. अडवताना सुद्धा उडून जाण्याची माझ्यामध्ये ताकद आहे. अशी सेल्फ इमेज तुम्ही स्ट्रॉंग करा, तरच तुम्ही या वाटचालीमध्ये यशस्वी व्हाल मित्र. नाहीतर तुम्हाला पाहिल्यासारखं पायाखाली तुडून संपुष्टान टाकून देतील लोक तुमची, जर सेल्फ इमेज दुबळे राहिले तर. अरे त्याला तर सज उडवतं म्हणतील लोक. लक्षात आलं. अरे असं रॉक सॉलिड खडक बना की प्रवाहाला दिशा देण्याची तुमच्यामध्ये ताकद असली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घ्या, छत्रपती शिवरायांचा आदर्श घ्या, छत्रपती संभाजी राजांचा आदर्श घ्या, स्वामी विवेकानंदांचे विचार ऐका, स्वामी विवेकानंदाची पर्सनॅलिटी अभ्यासा. उत्तिष्ठी जागृती वरानी बोधित, उठा जागे व्हा, जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका, असा विचार त्यांनी मांडला. शिका संघटित व्हा, संघर्ष करा, असा विचार मांडूनच आयुष्यभर संघर्षित राहणाऱ्या महामानवांचा, बाबासाहेबांचा विचार तुम्ही अंगीकारा. बघा तुमच्यामध्ये कसे ताकद येते. बाबासाहेबांचं एकदा चरित्र वाचूनच बघा तुम्ही मित्रांनो, छत्रपती शिवरायांचं चरित्र वाचूनच बघा, महात्मा फुलेंचं चरित्र तुम्ही एकदा वाचून बघा. तुमची सेल्फ इमेज स्ट्रॉंग व्हायला मदत होते. अरे उजवा हात कामातून गेलेला असतानाही, उजवा हात कामातून गेलेला असतानाही महात्मा फुले यांनी डाव्या हाताने सार्वजनिक सत्य धर्म हा ग्रंथ लिहून जगासमोर एक आदर्श
माझा डावा हात जरी कामातून गेला तरी उजव्या हाताचा कामाचा उपयोग करेल, हा आत्मविश्वास, ही सेल्फ इमेज इतकी स्ट्रॉंग होती. माझे आपण वंदन करतो मित्र. सेल्फ इमेज स्ट्रॉंग करा. सयाजीराव गायकवाड महाराज, छत्रपती सयाजी गायकवाड महाराजांचा नाव काढल्याबरोबर आमचा ऊर भरून येतो. सयाजीराव गायकवाड महाराजांची सेल्फ इमेज एवढी स्ट्रॉंग होते. लहान वयामध्ये तुला या ठिकाणी कशासाठी आणलंय असा त्यांनी तिथे जेव्हा प्रश्न विचारण्यात आला, त्यांना जेव्हा बडोद्याला गेल्यानंतर त्यांना तिथं त्यांनी म्हणले मला राजा होण्यासाठी आणलेलं आहे. म्हटलं मला काय माहित आहे, गरीबाला काय माहित राहते साहेब, कशासाठी आणल्या की उग बोली राहणं आलो, सांगा साहेब सांगा. अरे हे सेल्फ इमेज. त्यांनी म्हटले मला राजा बनण्यासाठी आणलेलं आहे. सयाजीराव गायकवाडांचे हे उत्तर होतं मित्र. बचेंगे तो और भी लढेंगे, दत्ताजी शिंदेचं उत्तर होतं. सेल्फ इमेज. सेल्फ इमेज. मृत्यूच्या दाढेत असताना छत्रपती शिवाजी महाराजांची सेल्फ इमेज एवढी स्ट्रॉंग होती मित्रांनो. तिथेही जबाब औरंगजेबाच्या दरबारामध्ये खणखणीत उत्तर दिलेलं होतं. मृत्यू समोर दिसत असताना आणि मृत्यू होत असताना सुद्धा छत्रपती संभाजीराजाची सेल्फ इमेज थोडी देखील कमी झालेली नाही. यस, छाव्याचाच लेकरू आहे मी. अरे असा काही तुमच्या समोर शरणागत येतो काय, असा विचार छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा छत्रपती संभाजी राजांनी असे उद्गार काढले मित्रांनो. सेल्फ इमेज स्ट्रॉंग असावी लागते. आणि हे सेल्फ इमेज स्ट्रॉंग करण्यासाठी व्याख्यान ऐकणं, अनुभव घेणं, चांगल्याची संगत राहणं, हे अतिशय गरजेच्या गोष्टी आहेत. बघा पुस्तक वाचणं, एक जण एकदन तीन पुस्तकन मार्कन ते काहीतरी एवढंस कागद घेऊन फिरणं म्हणजे व्यक्तिमत्वाचा विकास नव्हे. व्यक्तिमत्व विकास करायचा असेल तर जसं सेल्फ इमेज, सेल्फ टॉक बदलावे लागतील. तुमची दुबळी इमेज बदलावी लागेल. कारण प्रोग्राम मध्ये तुमच्या याच्यामध्ये कॉम्प्युटरचा प्रोग्राम जर वीक असेल किंवा चुकीचा असेल तर चित्र काय चांगले येणार आहे. तसं सेल्फ टॉक, मी रोज उत्साहाने आत्मविश्वासाने काम करत आहे. रोज मी उत्साहाने आणि आत्मविश्वासाने काम करत आहे. सेल्फ इमेज एवढी तुमची स्ट्रॉंग पाहिजे मित्रांनो. त्यासाठी सेल्फ टॉक सुद्धा तुम्ही चांगले केले पाहिजे. तुम्हाला काही सेल्फ टॉकची काही उदाहरणं मी आता तुम्हाला देतो. माझा हा यशाचा राजमार्ग या ग्रंथामधलं तुम्हाला सांगतो आता. म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टी अतिशय उपकारक ठरतील. हे पुस्तक तुमच्यासाठी जीवनाचं सोनं करणार हे पुस्तक आहे. माझ्यात प्रचंड शक्ती आहे. ती शक्ती जागृत होत आहे, तिचा उपयोग होत आहे. माझ्यातील शारीरिक, मानसिक आणि आत्मिक क्षमता वाढत आहे. मी विजेता बनत आहे. माझे प्रत्येक पाऊल ध्येयाच्या दिशेने जात आहे. माझे ध्येय साध्य होत आहे. मी जे काही करत आहे ते मानवजातीच्या हिताचे आहे. माझा आत्मविश्वास, माझा उत्साह वाढत आहे. माझ्यावर निसर्ग शक्तीचा वर्षाव होत आहे. या शक्तीमुळे माझ्या तनामनात उत्साह संचारत आहे. माझं प्रत्येक पाऊल ध्येयाच्या दिशेने जात आहे. आय एम स्ट्रॉंग, आय एम अ विनर, आय एम स्ट्रॉंग, आय एम अ विनर, आय एम स्ट्रॉंग, आय एम अ विनर, आय कॅन डू इट, आय कॅन डू इट असा नारा उतिष्ठी जागृतीवर आणि बोधित उठा जागे व्हा जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही. याचा प्रेरणादायी विचार स्वीकारणं, प्रेरणादायी विचार स्वीकारणं हा व्यक्तिमत्व विकासाचाच एक भाग आहे. प्रेरणादायी विचार स्वीकारा रे. आपला प्रत्येक ऑर्गन असा चैतन्य पूर्ण झाला पाहिजे रे. अतिशय गरजेचं आहे. तर तुम्हाला सांगत होतो सवयी बदलाव्या लागतील. कारण सवयी म्हणजेच व्यक्तिमत्व असते. सवयीचा समुच्चय म्हणजे व्यक्तिमत्व. तुम्हाला जशा सवयी तसे व्यक्तिमत्व. सवयी बदलल्या की व्यक्तिमत्व बदलते. सवयी बदलल्या की व्यक्तिमत्व बदलते. सवयी बदलल्या नाही तर व्यक्तिमत्व बदलणार नाही. लक्षात आलं.
तर याच्यामध्ये सवय आणि यश नावाचं माझं प्रकरण आहे, मी प्रकरण लिहिलेलं आहे. सवय आणि यश याचा कसा संबंध आहे. आणि चांगल्या सवयी म्हणजेच यश. चांगल्या सवयी म्हणजेच यश, म्हणजे चांगल्या सवयी लावून घेतल्या की यश आपोआप मिळते आपल्याला. सवयी बदला, भवितव्य बदलेल तुमचा, असा विचार अनेकांनी मांडलेला आहे. तर मित्र, कोणत्या चांगल्या सवयी लावून घेता येतील तेव्हा आता पहिला भाग आहे माझी. मी सवयीवर एक वेगळं स्पेशल व्याख्यान दिलेले आहेत माझ्या ह्याच्यात, मी त्या आज थोडक्यात सांगणार आहे. फक्त पहिल्यांदा तुम्ही नकारात्मक सवयीवर जास्त काम करू नका. तुम्ही पहिल्यांदा सकारात्मक सवयी लावून घ्यायचा प्रयत्न करा. लक्षात आलं. आणि तुमचा पहिल्यांदा एक स्ट्रॉंग विचार मनामध्ये, असे काही स्ट्रॉंग विचार सोडून द्या अंतर्मनामध्ये. अंतर्मन बदललं की बाह्य मन बदलते, बाह्य मन बदललं की बाह्य ईश्वर बदलते, हा विचार लिहून ठेवा. अंतर्मन बदललं की बाह्य मन बदलते, बाह्य मन बदलले की बाह्य ईश्वर बदलते, बाह्य मन बदलले की अंतर्मन बदलते, अंतर्मन बदलले की बाह्य मन बदलते, बाह्य मन बदलले की बाह्य ईश्वर बदलते. असं हे एकमेकाशी संबंधित आहे, एकमेकाला पूरक आहे. लक्षात आलं. मग सकारात्मक बोलण्याची, सकारात्मक ऐकण्याची, सकारात्मक पाहण्याची, सकारात्मक काम करण्याची सवय करा. तुमचं व्यक्तिमत्व सकारात्मक बनते. लक्षात आलं. आणि हे सकारात्मक व्यक्तिमत्व बनण्यासाठी हे सकारात्मक बोलणे, सकारात्मक ऐकणे, सकारात्मक पाहणे, सकारात्मक कृती करण्याची सवय तुम्ही स्वतःला लावून घ्या. जग नकारात्मक आहे म्हणून तुम्हाला नकारात्मक बनला तर मग चोर त्यानं बनलाय म्हणून तूही चोर बन. चाय चोराच्या बाजारामध्ये, चोराचा बाजार होऊ द्या मग मोठा. तुम्हाला सज्जनांचा बाजारामध्ये जायचं की चोरांच्या बाजारामध्ये व्हायचे, चोरांचा नायक व्हायचं की सज्जनांचा नायक व्हायचे, तुम्ही ठरवा. दोन्ही माल तयार आहे समाजामध्ये. समाजामध्ये सगळंच तयार आहे, तुम्हाला काय बनायचं तुम्ही ठरवा. नाही त्याच्यासारखं त्यानं तसं करून दे, 4 मजली बांधलाय की सर तुम्ही तिथंच दिसाला जागेवरच, काही जण म्हणतात. त्या बघा त्याच्याकडे 2-3 गाड्या झाल्यात, 2-4 इमारती झालाय, कसा पैसा कमवते, कसे काळे धंदे हात त्याचे, तसे काही करा 4-2 म्हणतात. लक्षात ठेवा मित्र हो, तुम्ही विनाशाच्या मार्गाने जाऊन तुमचा विनाश एक दिवस होणार आहे. लक्षात ठेवा. लक्षात आलं. किनवट भागामध्ये एक विजय कुमार नावाचा काही दिवस एक प्रकारचा दरारा निर्माण केला असं वाटतं. खत्मा करून टाकला त्याचा खत्मा. विनाशाचा खत्मा व्हायला काही लय वेळ लागते काय? विनाशकारी विनाश खत्मा होत असते. लक्षात ठेवा. त्यामुळे हे विनाशाचे मार्ग म्हणजे अग्नीला हातात धरून थंडाव्याची अपेक्षा करणं आहे मित्रांनो. त्या विनाश मार्गाला अजिबात जाऊ नका. जे बेकायदेशीर आहे त्याचा अवलंब करू नका. तुमच्यावर बेकायदेशीर तुमच्या लोक तुम्हाला बेकायदेशीर म्हणून देव, तुम्हाला लोक चुकीचे म्हणून देव, पण तुमचा अंतर्मन बेकायदेशीर अजिबात तुम्ही काहीच केलेलं नसेल, बेकायदेशीर असं काहीच नसाल तर तुम्हाला लोक 1000दा म्हणून दे काहीच फरक पडणार नाही. तुमचं अंतर्मन म्हणत असते यू आर राईट, यू आर राईट, यू आर करेक्ट. आणि यू आर राईट अँड यू आर करेक्ट जेव्हा तुमचं अंतकरण म्हणते, तुमचा तसूभरही आत्मविश्वास ढळू शकत नाही. तुम्ही घेतलेले निर्णय नालायक लोक जरी चुकीचं म्हणत असतील, भ्रष्टाचारी लोकांच्या विरोधात तुम्ही जरी निर्णय घेतला असाल तर ते तुम्हाला थोडंस कौतुक करणार आहे. ज्यांचे स्वार्थ तुमच्या निर्णयाने डावलले जातात ते तुम्हाला कधीच चांगलं म्हणणार नाहीत. आणि सगळ्यांनी चांगलं म्हणून घेण्याची जर सवय असेल तर तुमचा गुळाचा गणपती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि गुळाचा गणपती, मातीचा गणपती जिकडी लवंडलं तिकडी लवणणारा म्हणजे व्यक्तिमत्व विकास नव्हे. तुमच्या एक व्यक्तिमत्व विकसित माणसाला एक भूमिका असते, एक त्याचा एक विचार असतो, तो एका विचाराला जन्म देत असतो, एका कृतीला जन्म देत असतो. त्याची स्वतंत्र एक प्रेरणादायी युक्ती सुद्धा असतात. ह्या सवयी तुम्हाला लावून घ्यायला, मी जे काही करेल विधायक करेल, मी जे काय करेल राईट करेल,
जे काही असेल ते राईट असेल. आय एम राईट, आय एम करेक्ट या भूमिकेने चालायला शिका. त्यासाठी आय एम राईट आणि आय एम करेक्टसाठी ती बाजू कायदेशीर आहे की नाही तपासून पहा. देश हा संविधानानुसार चालतो. मी म्हणणाऱ्यानुसार, मी म्हणून तसं, मी म्हणाल तसं, मी कशी लावतो ईडी, कशी लावतो काडी, कसाही दबाव टाकतो, कसाही प्रेशर टाकतो, याला कसंही फोडतो, त्यालाही फोडतो. अशा फोडोफोडीच्या हरामखोर राजकारणानं सत्यानाश होऊन गेला की नाही काही लोकांचा. बघता की नाही तुम्ही आता, गेला की नाही सत्यानाश होऊन. पुढच्या विधानसभेत तर अजून होणार आहे, लक्षात ठेवा. तर हे कसे विधायक मार्गाच्याच मार्गाने तुम्ही नायक बनू शकता मित्र. आणि तुम्ही जर बेकायदेशीर मार्ग अवलंबिला तर तुम्ही खलनायक बनणार आहात. बेकायदेशीर मार्ग म्हणून कशी चांगल्या विधायक आणि मानवीय मूल्यावर आधारितच गोष्ट करणार ही सवय लावून घ्या. ही सवय तुम्ही तुमच्या विचार करण्यालाही सवय लावून घ्या आणि तुमच्या कृतीलाही सवय लावून घ्या. जगाने जरी नाकारलं तर हरकत नाही, पण विधायक विचार तुम्ही नाकारता कामा नये. संत तुकाराम महाराजांचा विचारला केल लक्षात ठेवा, कोरून ठेवा. सत्यासी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. सत्यासी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुता. सत्याला मी ग्वाही ठेवलेली आहे. साक्षीदार कशाला ठेवलेला आहे? माझ्या मनाला ठेवलेला आहे. आय एम राईट. संत तुकाराम महाराज सांगतात, मी बहुमत काय म्हणते. बहुमताला काय दुसऱ्या लोकांना काय माहित राहतं? बाहेरच्या लोकांना तुमच्याबद्दल काय माहित राहते? तुम्ही त्या गोष्टीचे साक्षीदार असता. लोकांना काय अफवेवर लोक बोलत राहतात. हा, उचलली जीभ लावली टाळूला बोलण्याची सवय असते. त्याच्यामुळे त्याच्यावर फार लक्ष देऊ नका. तुम्ही तुमच्या मनाला विचारा, तुम्ही राईट आहात ना, बस संपला विषय. तर हे व्यक्तिमत्व विकासाचे काही पैलू आहेत. आणखी काही पैलूचा भाग व्यक्तिमत्व विकसित होण्यासाठीचा मी पुढच्या भागामध्ये सांगणार आहे. हे विचार आपल्याला हे एक प्रबोधन यात्रा आहे. हे प्रबोधनाचं कार्य आहे, हे राष्ट्रीय कार्य आहे आणि हे अतिशय मानवतेच्या हिताचं कार्य आहे. या राष्ट्रीय कार्यामध्ये सहभागी होणे म्हणजे आपण राष्ट्राची सेवा करणे आहे. हे एवढंच नव्हे तर हे मानवतेची सेवा आहे. केवळ आपल्या देशातलेच लोक विचार ऐकत नाहीत. माझ्या यूट्यूब चॅनलला देशाच्या बाहेरचे 10% जवळपास लोक, कधी 10%, कधी 15%. एक तर व्हिडिओ माझा जवळपास 45% लोकांनी बाहेरच्या देशातल्या मराठी माणसाने ऐकलेला आहे. लोक ऐकतात. तुम्हाला जवळचे एखादे लोक ऐकणार नाहीत. घर की मुर्गी दाल बराबर समजली जाऊ शकते. लोक काय समजतात ते विचार करत बसू नका. तुम्ही चांगलं काम करत आहात ना, चांगल्या कामाचा एक दिवशी जय जयकार होतोच. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. हा विचार स्ट्रॉंग घेऊन वाटचाल करा. व्यक्तिमत्व विकास तुमचा असा उंचीवर जाईल आणि तुम्हाला जग सलाम करेल. मित्रांनो, धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये.